आज जी रेल्वेची दुर्दैवी घटना घडली, ज्याच्यात 13 लोकांचा अपघात झाला, 3 लोक अगोदरच मृत्युमुखी पडले आणि 10 उर्वरित जे लोक येत होते त्याच्यातली एकाचा देखील इथं हॉस्पिटलला येण्या अगोदर दुर्दैवी मृत्यू झाला. जे पोलीस कॉन्स्टेबल होते, 2 लोकांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे न्यूरोसर्जनसाठी आणि 7 लोकांवर ज्यांची इथं ट्रीटमेंट चालू आहे. हे 7 लोक ज्यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहेत ह्यांची परिस्थिती चांगली आहे, परंतु आवश्यकतेनुसार काही लोकांवर उद्या ऑपरेशन देखील केलं जाईल अशा प्रकारचं डॉक्टरांनी चर्चा केली. खरं म्हटलं तर एका पेशंटच्या सांगण्यावरून मला समजलं की गेली 5 वर्ष या रेल्वेने ते प्रवास करतात आणि 5 वर्षात बरोबर एक साधारणतः 7 ते 8 इंचाचं अंतरच या दोन्ही रेल्वेमध्ये असतं आणि अनेक वेळा याच्या तक्रारी देखील झाल्या होत्या, परंतु रेल्वे प्रशासनाने त्याची काही दखल घेतली नाही. आणि आज दखल नाही घेतल्यामुळे आपण पाहिलं असेल या अगोदर देखील अनेक वेळा, कारण हा विषय 2-5 दिवसाचा, महिना 2 महिन्याचा नाही तर 5 वर्ष सतत हे अशा प्रकारचं चालू आहे. परंतु यावेळेस ते डायरेक्ट दोन्ही एकमेकाला टच झाले आणि ही दुर्दैवी घटना घडली. खरं म्हटलं तर याच्यात रेल्वे प्रशासनालाच मी जबाबदार धरेन, कारण जी गोष्ट 5 वर्षापासून होते तेव्हा रेल्वे प्रशासनाने त्याच्यावर पर्याय हा काढायला पाहिजे होता. आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की देशातील जो रेल्वेचा नफा आपण मोजतो या नफ्यामध्ये 50% पेक्षा अधिक म्हटलं तरी वावगं होणार नाही, हा महाराष्ट्रातून जातो आणि ह्या महाराष्ट्राच्या वाट्याला प्रत्येक वेळेस अशा दुर्दैवी घटना येतात आणि म्हणूनच रेल्वे प्रशासनाचा निषेध करतोच. आणि त्यासोबतच मी येण्या अगोदर जे आपले GM असतील मीना साहेब आणि आदरणीय रेल्वेमंत्री साहेब असतील यांना देखील मी मेल केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या ज्या घटना घडतात त्या घटनांची त्या वेळेस पाहणी व्हायला हवी, त्याच्यावर योग्य तो उपाय व्हायला पाहिजे आणि याच्यात कुठल्याही प्रकारे रेल्वे प्रशासनाने हलगर्जीपणा करता कामा नये अशा प्रकारचं पत्र देखील दिलेलं आहे. आणि संबंधित ज्याही अधिकाऱ्यांची अशा प्रकारे चुकी असेल त्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे. मामा, आपण जर बघितलं सकाळच्या वेळेस 6:30 ते 9:30च्या दरम्यान जे चाकरमान्य असतात ते मुंबईकडे येत असतात, मात्र प्लॅटफॉर्म असेल किंवा रेल्वे स्थानक असेल मोठ्या प्रमाणात गर्दी असते. प्रवाशांची एकच मागणी असते की लोकल फेरा वाढवा, कारण की अनेक चेंगराचेंगरी त्या ठिकाणी होत असते आणि दारात काही प्रवासी उभे असतात आणि आज जी घटना घडली. गेले अनेक वर्ष आपण पाहिले असेल रेल्वेच्या फेऱ्या वाढलेल्या नाहीत, परंतु आत्ता जी 3री आणि 4थी लाईनचं काम आसनगाव आणि वाशिंदच्या इथं जो चालू आहे त्या 3ऱ्या-4थ्या लाईनचं काम झाल्यावरच या फेऱ्या वाढू शकतात, तोपर्यंत फेऱ्या वाढणं शक्य नाही. परंतु अपेक्षा आहे, मी महिन्याभरापूर्वी देखील रेल्वे मंत्री महोदयांना भेटलो, त्यांच्याकडे ही मागणी केली आणि ते देखील फॉलोअप घेत आहेत. येत्या 3 ते 4 महिन्यात या दोन्ही लाईन जर चालू झाल्या तर हा जो काय ट्रॅफिकचा किंवा जास्त भार जो पडतोय रेल्वेवर लोकांचा तो मला वाटतं कमी होईल, परंतु त्याच्यासाठी 3री-4थी लाईन चालू होणं गरजेचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.